नाशिक जिल्हा रुग्णालय आवारात पोलीस कर्मचाऱ्याने वकिलाला मारहाण करून शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की ॲडव्होकेट तुषार दोंदे हे पक्षकाराच्या कामानिमित्त जिल्हा रुग्णालय आवारात गेले असता MLC बाबत त्यांनी रुग्णालयातील पोलीस कर्मचारी विश्वजित राणे यांना विचारले असता राणे यांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना कानशिलात विनाकारण मारल्याचे दोंदे यांनी सांगितले। या घटनेने वकील संघटना संतप्त झाली असून दोषी पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। या पोलीस कर्मचाऱ्याने वकिलाशी अरेरावीची भाषा करीत वकिलाने घडत असलेली घटना मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मोबाईल काढला असता तो मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला असे दोंदे यांनी सांगितले। मी तुला या गुन्ह्यात अडकवतो अशी धमकीही पोलीस कर्मचाऱ्याने दोंदे यांना दिली। नांदूर नाक्यावरून सिव्हिल हॉस्पिटल ॲम्ब्युलन्समध्ये आम्ही पेशंटला घेऊन सिव्हिलला आणलं। त्याच्यानंतर MLC रिपोर्ट घेऊन पोलीस चौकीला गेलो असता तिथले कॉन्स्टेबल वेळ काढूपणा करत होते, टाळमटाळ करत होते। त्याच्यानंतर मी त्यांना दरवाजा उघडला, म्हटलं साहेब मध्ये येऊ का? म्हणे हा कोण तुम्ही? म्हटलं बसू का साहेब? म्हटलं मी वकील आहे म्हटलं आणि ते तुम्हाला MLC रिपोर्ट आणि पंचनाम्यासाठी मदत करतोय, हे पंचनाम्यासाठी मदत करतोय म्हटलं तुम्हाला, तर मी काय तुमचं कोर्ट नाही म्हणे, बाहेर थांब म्हणे आणि माझी शारीरिक भाषा करायला लागल्या। म्हटलं साहेब रिस्पेक्टली बोला, मी वकील आहे म्हटलं, हे तुमचं कोर्ट नाही म्हणे, तिकडे शांतपणावर कोर्टात करायचं म्हणे। आणि उठून मला धक्काबुक्की केली आणि 2-3 कानाखाली मारल्या। त्याच्यानंतर मी मोबाईल काढून व्हिडिओ काढायला लागलो, मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये पण आलेले की त्यांनी मला शिवीगाळ केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।